आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नवरा बायको आहोत. त्याने जे नाव सांगितलं तेच नाव लिहिलंय वडिलांच्या जागी. पहिली गोष्ट तर आम्ही नवरा बायको नाही आहोत. मंगळसूत्र दिसते तुम्हाला माझ्या गळ्यात? मंगळसूत्र त्याचा काही संबंध नाही राहिला हल्ली. मंगळसूत्र पण न घालण्याची फॅशन झाली आता. तुम्हाला माहित नाही का? त्या स्त्री मुक्तीवाल्या बायका कुठे घालतात? ते तर सोड. लग्न न करता सिंगल मदर होण्याची नवीन फॅशन आली आहे हल्ली. ही सगळी फॅशन ना तुम्ही दोघी करत असाल. प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. कुणाची लाईफ कशी आहे, कुणी काय फेस केलंय, कोण कुठल्या फेज मधून आले ना याची कल्पना नसताना कोणावरती कमेंट करणं आणि हे असं सगळे अपभ्रंश करणं चुकीची गोष्ट आहे. हो, आजकालच्या बायका काही कमी नसतात. आणि आम्हाला लेक्चर देऊ नका. वडिलांचं नाव लिहायचंय ना, सांगा. माहिती आहे ना वडिलांचं नाव? चौका पुढे सांगूया सगळ्यांना की पाप आहे मी साविता. माझ्या मुलीबद्दल वेडवाकडं बोलायचं नाही. काय वडील रडी लागले तुम्ही? आईचं नाव लावणं सुद्धा कायदेशीरच आहे. बापाच्या जागी आईचं नाव लावलं तर काय फरक पडतो? हो, कायदा बिदा मला शिकवू नका. इथे फक्त इथलाच कायदा. तुम्हाला खरंच कल्पना नाही का तुम्ही कोणाशी काय बोलताय ते? तुम्ही कोणी असाल पण मुलीचं नाव लिहिण्यासाठी वडिलांचं नाव हे लागतंच. तुम्हाला काही कामधंदे नसतील पण मला काम आहेत. चला, नवीन कार्ड बनवून देते तुम्हाला. मुलीच्या वडिलांचं नाव सांगा. हो, काहीतरी नाव असणारच ना? आहे की नाही सांगताय ना? आणि मॅडम, मुलीच्या वडिलांचं खरं नाव सांगा. रेकॉर्डला लागेल. त्याशिवाय काही कार्ड बनणार नाही. आहे ना नाव की माहित नाहीये? अहो, सांगा ना मुलीच्या वडिलांचं नाव. कशाला हवंय वडिलांचं नाव? हा, कशाला हवंय वडिलांचं नाव? ते तुमच्या रूलबुक मध्ये लिहिलंय का? दाखवा दाखवा दाखवा. रूलबुक दाखवा तुमचं. द्या. अहो, कोणत्या जगात राहताय तुम्ही? आणि एक बाई असून दुसऱ्या बाईला तुम्ही काहीही बोलताय, वाटेल ते बोलताय. हो, इनफॅक्ट यू शुड बी प्राऊड ऑफ हर. एकट्याने मूल वाढवणं काही खायचं काम नसतं. ते जे करतायत, तुम्हाला रिस्पेक्ट असला पाहिजे यांच्याबद्दल. आणि राहिली गोष्ट कायद्याची. कायद्याप्रमाणे एक बाई आपल्या मुलीच्या नावापुढे तिचं नाव लावू शकते. वडिलांचंच नाव पाहिजे असं कुठेच लिहिलेलं नाहीये. समजलं? आणि हे बघा, तुम्ही दोघींनी यांची माफी मागितली पाहिजे. इन्सल्ट केला तुम्ही त्यांचा. सर, तुम्हाला आतमध्ये बोलवलं डॉक्टरने. सर, चला, लवकर बोलवलंय. अहो, तुम्ही काय भाषणबाजी करताय? तुमच्या पायाखाली काय जाळ लागले तो बघा आधी. अख्ख्या जिल्ह्याला तुमची स्टोरी माहित आहे. आधी दारू पिऊन गाडी चालवलीत, त्यात बायकोला गमवून बसलात. सस्पेंडेड झालाय तुम्ही डीएसपी साहेब. ही बाचाबाची सोडा आणि गेलेली नोकरी वेली कमवा. टाइम खोटी करू नका. उशीर होतोय आम्हाला. उरका लवकर. चला, पुरे झालं तुमचा टाइमपास. कार्ड बदली करून देते.
आरोह म्हणालाच होता सावी बाबांचं नाव लावत नाही म्हणून. नक्कीच काहीतरी सिरियस असणार. माझ्यासारख्या माणसाला आरोपांचा इतका त्रास होतो, या एकट्या बाईला किती जड जात असेल हे सगळं. तुम्ही नका लक्ष देऊ. मी त्या लोकांना काही कामधंदे नसतात ना, ते काही बोलत राहतात. ते बोलतात ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का थँक्यू, माझ्या बाजूने उभे राहिलात म्हणून. इफ यू डोंट माइंड, मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारू? तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं, म्हणजे तुम्हाला पेनड्राईव्ह द्यायचा होता. हो, पेनड्राईव्ह. या पेनड्राईव्ह मध्ये साहेबांची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू. एडी सर? आरो ते बाबा ना? या हॅलो. आय मीन तुम्ही इथे ऑल गुड? नाही, काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. प्रॉब्लेम काय, फक्त काय घरात एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता, तर ड्रेसिंग करायला आलो होतो. हो गॉड. काही सिरियस नाहीये? नाही, नथिंग सिरियस, नथिंग सिरियस. म्हणजे तुम्हाला शाळेला सुट्टी? नाही, आज शाळेला सुट्टी नाही. आज तर शाळेत मी काही करून जाणार आहे. म्हणजे आय मीन काय, मुलं सुद्धा सतत एडीसर करत असतात आणि मला सुद्धा चेंज पडत नाही हो त्यांना भेटल्याशिवाय. एक्झॅक्टली राईट. ते थोडं बॉन्डिंग झालेलं असतं. हो ना. येस, देन एनिवेज निघतो मी. ओके, बाय. बरं, मी मगाशी ऍक्च्युअली इकडे काहीतरी भांडणं वादावादी चालू होती, तर तरी काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? ओळखीच्या आहेत का त्या तुमच्या? अहो नाही, ते सिरियस. अहो सर, ती सावी, तिला त्या दिवशी आपण ऍडमिट केलं. हा, एक्झॅक्टली, त्या सावीची आई होती. अच्छा, सावीची आई. येस. तुम्ही ओळखत नाहीत ना? नाही, अजून मी कधी भेटलो नाही. ओके. हा, त्या ऍक्च्युली बिझी असतात, आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत त्यामुळे. बरोबर, बिझी असतात त्या. एनिवेज, यू टेक केअर सर. थँक्यू. सावीची आई नाही ती. सावीची आई अनु आहे, मी तिचा बाबा. खरं सांगू साधना ताई, अहो किती दिवसानंतर असं आज निवांत बसायला मिळालं बघा, कुठल्याही काळजीशिवाय. लय बरं वाटतंय बघा. आणि त्या मुलांच्या वॅक्सिन कार्डमुळे तर आपल्याला मदतच झाली. पुन्हा एकदा निमित्त. आणि तुम्हाला सांगते, सरू तर काल रात्रीच निघाली होती, पण मी तिला सावीचं निमित्त करून थांबवून घेतलं. आणि मी वेळेचं निमित्त करून. म्हणजे धनंजयच्या लक्षात आधी हा गोळ आला नव्हता, पण जेव्हा आला तेव्हा निघाले हॉस्पिटलमध्ये त्या लोकांची चंपी करायला. पण मग मीच थांबवलं. म्हटलं या दोघांनी परत भेटायला पाहिजे. बरं जुळवून आणलं. मला तर बाई हा देवाचा संकेत वाटतोय. अगदी माझ्या मनातलं बोललात. का हो, काय झालं? बोल आता. ते साधनाताई, नाही म्हणजे धनंजय तसे तर तुमचे जावईच आहेत, पण तुम्ही मुलासारखंच करता ना हो त्यांचं सगळं. त्या अधिकारानेच तुम्हाला विचारते, म्हणजे माझी सर्व तुम्हाला सून म्हणून चालेल काय? अहो, कोणाला आवडणार नाही अशी हुशार, गुणी, कर्तबगार सून. एवढी मोठी कलेक्टर आहे, पण कशाचाही गर्व नाहीये तिला.
अगदी घरगुती साधं वागणं आहे तिचं आणि हेच आवडलंय मला. मग मी काय म्हणते, आपणच आता थोडा पुढाकार घ्यायचा का? तसंही ही दोघ जण काही मनातलं बोलणार नाही असंच वाटतंय बघा. मला माहितीये धनंजय तर नाहीच बोलणार, कारण मैत्रीच्या मृत्यूच्या दुःखातून अजून सावरले नाहीयेत ते. पण आता मला कुठेतरी आशा वाटतेय यातून ते नक्की सावरतील. पण काय साधनाताई? मंगलताई, हे बघा, मी जे काही म्हणते त्यांनी प्लीज गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला जर सुंदरीच्या पूर्वायुष्याबद्दल कळलं तर म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल ते, कारण धनंजयच्या पूर्वायुष्याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा बसा. आज मी तुम्हा सगळ्यांना एक छान गोष्ट सांगणार. हो 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 हो. कोणाची गोष्ट आहे सर? ही गोष्ट आहे एका राजाची आणि त्याच्या हरवलेल्या राजकन्येची. एक आटपाट नगर होत. त्या आटपाट नगरात एक राजा राहत होता. त्या राजाचं ना आपल्या राणीवरती प्रचंड प्रेम होतं आणि त्या राणीचंही त्या राजावरती जीवापाड प्रेम होतं. त्या आटपाट नगरात ते दोघं सुखाने राहत होते. सुखाने स्वतःचं आयुष्य काढत होते. मग एक दिवस त्यांना गोंडस राजकन्या झाली. ती राजकन्या एवढी गोड होती ना, म्हणजे तिचे असे मोठे मोठे डोळे होते, गोरे गोरे गाल होते, इवले इवलेसे असे ओठ होते आणि त्या इवल्या इवल्याशा ओठांवरती एक गोड असं हसू होतं. ती राजकन्या होती ना, ती राजाची जीव का प्राण होती. आणि तिचं नाव काय होतं सर? सावी. सावी मला असं म्हणायचंय की आपल्या सावीला त्या राजकन्येचं नाव काय होतं हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आहे, हो की नाही सावी? हो, सांगा ना सर. तिचं नाव होतं जाऊ दे ना, काय फरक पडतोय, हो की नाही? नाहीतरी तो राजा आहे ना, आपल्या राजकन्येला वेगवेगळ्या नावाने हाक मारायचा लाडाने. सगळेच बाबा तसे करतात म्हणा,
खरंच? काय प्रत्येक बाबांसाठी आपली मुलगी ही राजकन्याच असते ना, गोड गोंडस. तर राजा राणींचा एक खूप सुंदर संसार चालला होता. ते एकमेकांवरती प्रेम करत होते, सुखाने जगत होते. त्यांचा जो राज्याचा कारभार होता तो खूप छान चालला होता. पण एक दिवशी त्या राज्यात वादळ आलं आणि ती राजकन्या हरवली. त्या राजाचं आणि राणीचं प्रचंड प्रेम होता आपल्या राजकन्येवर. त्यांना त्या राजकन्याला बऱ्याच गोष्टी शिकवायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी द्यायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. त्यांनी सगळीकडे त्या राजकन्याला शोधण्याचा प्रयत्न केला, प्रचंड प्रयत्न केला. आपल्या माणसांना सांगितलं, सगळीकडे शोधायला लावलं, पण ती राजकन्या सापडली नाही. पण तो राजा होता ना, तो हरला नाही. ती राजकन्या कधीच सापडली नाही त्याला, पण तो हरला नाही. तो दररोज दिवस रात्र प्रत्येक श्वासाला तिच्याशी बोलत राहायचा, मनातल्या मनात तिच्याशी बोलायचा, गप्पा मारायचा. ठीक आहे, आता तुमचा ब्रेक झालेला आहे. पुढची गोष्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये ऐकूया. आता चला डबे खायला चला. एडी सर, माझे बाबा पण माझी अशीच आठवण काढत असतील. मनातल्या मनात माझ्याशी बोलत असतील का? अगदी नक्की. रडू नका एडी सर. तुमची पण राजकन्या हरवली आहे का? एडी सर, नको ना रडू. शानी मुलं अशी रडत नाही. प्लीज थांबा, मी तुम्हाला माझ्या डब्यातला खाऊ भरवते. नको ना रडू.
म्हणते त्यांनी भाऊ लगेच बरा होतो. काय झालं सर? प्लीज रडू नका ना. तुम्हाला रडताना बघून मला पण रडायला येतं.